नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत तलाठी भरती 2023मध्ये जवळपास 5,000 प्लस जागांची या ठिकाणी पदभरती सुरू झाली होती. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी विद्यार्थ्यांची निवड आणि प्रतीक्षा यादीसुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिरातीतील कागदपत्रांसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत हे या ठिकाणी पाहणार आहोत. त्यापूर्वी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. नंतर आपण हा सगळा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो, जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्यामार्फत तलाठी भरती 2023 करता या ठिकाणी कागदपत्रे पडताळणीसाठी या ठिकाणी यादी जाहीर करण्यात आली. मित्रांनो, ही यादी आहे ती सर्व जिल्हाधिकाऱ्यांसाठी शक्यतो सेमच राहणार आहेत. त्यामध्ये पहिला आहे तो संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म, त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्मची प्रिंट आणि फी जमा केल्याची या ठिकाणी पुरावा, म्हणजे फीची प्रिंटआउटसुद्धा या ठिकाणी तुम्हाला द्यायची आहे. पुढचा आहे तो म्हणजे तलाठी पदभरतीसाठी उमेदवारांनी अर्ज करण्याऐवजी रहिवासी पुरावा म्हणजे डोमासेल महाराष्ट्र राज्यातील अधिवास प्रमाणपत्र हे या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. पुढचा आहे तो अर्जदाराची नावाचा पुरावा, SSC मार्कशीट या ठिकाणी तुमचं बोर्ड सर्टिफिकेट चालू शकतं. वयाचा पुरावा हे या ठिकाणी मित्रांनो तुमचा 10वीचा प्रमाणपत्र किंवा जन्माचा दाखला या ठिकाणी चालू शकतं. त्याचबरोबर उच्चतम शैक्षणिक अर्हता म्हणजे BA डिग्री झाल्यास डिग्री किंवा PG चालू शकतं. पुढचा आहे संगणक अर्हता म्हणजे MSc CCC. सातवा आहे तो सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास जात प्रमाणपत्र किंवा जात सर्टिफिकेट म्हणजे कास्ट किंवा व्हॅलिडिटी. आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS असल्यास त्याचा पुरावा त्याचं. अर्जदार सदर करण्यासाठी अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल सुद्धा या ठिकाणी तुमचं राहणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने ज्या कुटुंबियास शेतकरी आत्महत्या प्रकरणी मदतनीस पात्र ठरवले अशा उमेदवाराची कागदपत्र म्हणजे तुमचं आत्महत्याग्रस्त जर असेल या ठिकाणी तुमचं त्याचं सर्टिफिकेट लागणार. दिव्यांग असल्यास दिव्यांगाचा पुरावा, माजी सैनिक असल्यास त्याचा पुरावा, खेळाडू असल्यास त्याचं सर्टिफिकेट पुरावा, प्रकल्पग्रस्त आरक्षण असल्यास त्याचा पुरावा, अंशकालीन पदवीधर असल्यास त्याचा या ठिकाणी पुरावा द्यायचा आहे. SSC नावात बदल असल्याचा या ठिकाणी पुरावा तुम्हाला द्यायचा. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला राखीव, महिला, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, खेळाडू, माजी सैनिक, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन पदवीधर ह्या आरक्षणाचा असल्यास त्याचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला लागणार. मराठी भाषेचं नॉलेज पुरावा म्हणजे 10वीचं मार्कशीट प्रमाणपत्र चालू. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र हे PDF मध्ये दिलं आहे, हे तुम्ही घ्यायचं. त्याचबरोबर अनुभव, जर तुम्ही अंशकालीन पदवीधर असाल तर तुमचा अनुभव सर्टिफिकेट लागणार आहे. छायाचित्र ओळख पुरावा जसं आयडेंटिफिकेशन, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर ID वगैरे चालू शकतं. त्याचबरोबर नावात बदल असल्यास राजपत्र किंवा गॅझेट हे या ठिकाणी तुमचं द्यावंच आहे. ओके, तर ही होती एवढी डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला तलाठी भरतीसाठी निवड झालेले विद्यार्थी या ठिकाणी लागणार आहेत. नंतर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.